तर राष्ट्रवादीच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी येते। देवगिरी बंगल्यावर सध्या राष्ट्रवादीची बैठक सुरू आहे। सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडते। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे या बैठकीला हजर आहेत। देवगिरीवर एनसीपीची कोर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे। विधान परिषदेच्या एका जागेसाठी उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची आज शक्यता आहे। तर देवगिरीवर सध्या राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। विधान परिषद उमेदवाराचं नाव या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे। सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक सुरू झालेली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्याकरता आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, महत्त्वपूर्ण बैठक एनसीपीच्या गोटातली ही कोर कमिटीची बैठक आहे। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय चर्चा होत आहेत? नक्कीच मनश्री, आतापर्यंत विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत विविध नावांवरती चर्चा झालेली आहे आणि आता अंतिम बैठक देवगिरी बंगल्यावरती पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। काही वेळापूर्वीच कोर कमिटीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्यासह सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील हे या बैठकीला उपस्थित झालेले आहेत। खरं तर काल रात्री उशिरा देखील बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये राजेंद्र जैन, सुरेश बिराजदार, उमेश पाटील, झिशान सिद्दीकी यांच्यासह संजय काकडे जे माजी खासदार आहेत त्यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांच्या नावावरती देखील चर्चा झालेली आहे। फक्त आता शिक्कामोर्तब या कोर कमिटीच्या बैठकीत कोणाच्या नावावरती होणार हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। आतापर्यंत जवळपास 70 ते 75 इच्छुक उमेदवारांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे इच्छा दर्शवलेली होती। वेगवेगळ्या पत्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या लॉबिंग जी आहे ती त्यांनी केलेली होती। आता जे ठळक 4 ते 5 नाव जे समोर येत आहे त्यापैकी नक्की कोणाच्या नावावरती सुनेत्रा पवार शिक्कामोर्तब करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। थोड्याच वेळात बैठक संपेल आणि त्यानंतर सुनील तटकरे किंवा जे इतर महत्त्वाचे नेते आहेत ते माध्यमांना काय नक्की प्रतिक्रिया देतात आणि कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, त्याच्यामुळे सीमा या बैठकीकडे तुमचं लक्ष असेलच, मात्र शिक्कामोर्तब नेमकं कुणाच्या नावावर होणार हा प्रश्न कदाचित आज सुटेल। विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी खरं तर सुरू झालेली आहे, कारण प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांची यादी ही आता जाहीर केली जाते। त्याच्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटातून नेमकी कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि त्याकरताच देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडते आहे। सीमा, जी काही नावं तुम्ही आतापर्यंत सांगितलेली आहेत, जास्तीत जास्त चर्चा नेमकी कोणत्या नावाची आहे? कारण सगळ्याच पक्षांकडून ज्या पद्धतीची लॉबिंग केली जाते, सगळ्याच पक्षांमधून ज्या पद्धतीची नावं समोर येत आहेत, राष्ट्रवादीमधून सगळ्यात आघाडीवर असणारं नाव कोणतं आहे? नक्कीच मनश्री, आपण जर पाहिलं तर झिशान सिद्दीकी यांचं नाव खरं तर मागच्या विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी सुद्धा चर्चेत होतं। तेव्हा अजित पवार हे देखील होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये कुठेतरी झिशान सिद्दीकी यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता होती। मात्र ऐनवेळी इतर नेत्याला जी आहे ती संधी देण्यात आली। याही वेळी झिशान सिद्दीकी यांच्या नावावरती खरं तर सुरुवातीपासूनच पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत ते कुठेतरी सकारात्मक आपल्याला पाहायला मिळत आहे। सोबतच विक्रम काकडे यांचं नाव आपण पाहिलं तर विक्रम काकडे काल बैठकीला उपस्थित होते। पार्थ पवार यांचे जवळचे मानले जातात, त्यामुळे त्यांच्या नावावरती खरं तर कालच्या बैठकीमध्ये चर्चा झाली। मात्र पक्षांतर्गत त्यांच्या नावावरती कुठेतरी विरोध आहे। त्यांच्या नावावरती इतर जे नेते आहेत महत्त्वाचे त्यांनी कुठेतरी सहमती दर्शवलेली नाही। त्यामुळे 4 ते 5 नावं, खरं तर आतापर्यंत अनेक नावं होती, त्याच्यामध्ये मग आनंद परांजपे यांचं देखील नाव म्हटलं जात होतं। मात्र आता ही जी 4-5 नावं आहेत त्यापैकी कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। झिशान सिद्दीकी यांचं नाव वारंवार म्हटलं जातं, त्याच्यामध्ये राजेंद्र जैन आहेत, सुरेश बिराजदार आणि उमेश पाटील यांच्यापैकी आता पक्ष कोणावरती विश्वास दाखवणार, कोणाला संधी देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच सीमा, त्याच्यामुळे गेल्या सभागृहामध्ये सुद्धा बघितलं होतं की झिशान सिद्दीकी हा सर्वात तरुण चेहरा होता। त्याच्यामुळे आज राष्ट्रवादीच्या गोटातून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतंय याकडे तुम्ही लक्ष ठेवा। धन्यवाद तुर्तास दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।